का याच बॅचमध्ये हो. पोलीस भरती तलाठी आपला ग्रामसेवक सगळं समजतं, ठीक आहे ना. तर तुमच्यापैकी मी एक स्टार्टिंग तुमच्यासारखीच केली असेल ना. सध्या इथं उभा आहे, हा नंतरचा पार्ट आहे, बरोबर आहे. तर तुम्ही अनुरमा सिन्हा नाव ऐकलेलं आहे का? अनुरमा सिन्हा जे एव्हरेस्ट सर केलं ती ना, पहिली अपंग महिला आहे. ऍक्सिडेंट होत असतात म्हणजे पाय गेले समजा एखाद्या व्यक्तीचे, सेम तुमच्या स्टोरी माझ्यासारख्या स्टोरी आहे. आपण एखाद्या गरीब कुटुंबातून येतो म्हणजे आपले पाय गेले, आपले आईवडील कुठेतरी मोलमजुरी करतात म्हणजे आपले पाय गेले. पण एव्हरेस्ट सर करा जसं तिनं तिचं अचिव्हमेंट केलं, एव्हरेस्ट सर केली तसं आपल्याला एव्हरेस्ट सर करणं आहे. तिचं एव्हरेस्ट सर करणं होतं माउंट एव्हरेस्ट, बरोबर आहे ना. माउंट एव्हरेस्ट सर केलं तिनं. आपल्याला काय सर करणं आहे, आपल्याला हा जो डोंगर आहे एमपीएससीचा किंवा आपलं जे पोलीस भरती आहे हे सर करणं आहे, बरोबर आहे. एका दिवसात होईल का? मग तुम्ही इथं आले आता बसले, एका दिवसात 6 महिन्यात होईल का? हे पहा तुमची परिस्थिती काय आहे, तुमची परिस्थिती काय आहे ते जर जाणून तुम्ही इथं बसले, काही गोष्टी जर अवॉइड केल्या तर 100% होईल. काही गोष्टी अवॉइड केल्या ते काय करायचे काय नाही करायचे आपलं आपल्याला माहिती आहे, बरोबर आहे. काही गोष्टी जर अवॉइड केल्या, ह्या जर गोष्टी केल्या तर आपलं 100% होईल. पण मग कुठेतरी गुंतलो, बाकीच्या गोष्टी झाल्या तर होईल का? हा तुमच्या समोर जर मी उभा आहे, जर पर्सनल लाईफ थोडी सांगितली चालेल का? तुमच्या समोर मी उभा आहे, माझं नाव शंकर बुरुंगे, शेगावला क्लासेस घेतो मी, विदर्भ अकॅडमी म्हणून आहे. माझं युट्यूब चॅनल आहे शंकर बुरुंगे म्हणून, स्टडी अँड मोटिवेशनल चॅनल, ठीक आहे. तर जेव्हा मी सुरुवात केली 2018च्या याच्यात मला हे 38 मार्क आहे आणि तेव्हाची लिस्ट क्लोज झाली. मी फडके सरांचा विद्यार्थी आहे आणि मॅडमकडे होतो, तर तेव्हा मला 38 मार्क आहे. 2018ची जर लिस्ट पाहिली तर तुम्ही 42 वर लिस्ट क्लोज झालेली आहे PSIची. मी 4 मार्कात राहून गेलो, बरोबर आहे. तेव्हापासून राहिलो तर आतापर्यंत राहूनच गेलो, ठीक आहे. मागच्या वेळेस फॉरेन डिपार्टमेंटचा पेपर निघला होता, पण ते रनिंग 17 मिनिटात 5 किलोमीटर आहे, त्याच्यानं काही जमलं नाही. माझ्याबद्दल सांगायचं म्हणजे मी एका 5वी पासून तर ग्रॅज्युएशन एका हॉटेलमध्ये काम केलं. मी विनोद भोजनालय शेगावला, आधी आले तर लक्षात असेल तुमच्या किंवा आले असेल शेगावला. विनोद भोजनालयमध्ये काम केलं मी 5 ते ग्रॅज्युएशन पर्यंत. नंतर ते सोडलं, मग नंतर जिम चालवली आणि तेव्हा कुठेतरी मूवी आला सिंगम, तेव्हा मी ठरवलं तेव्हा मला सिंगम बनायचं. हालाकी त्यावेळेस तो ट्रॅक चुकीचा होता की बा कोणी पिक्चर पाहून बनू शकते का. पण नंतर ग्रॅज्युएशन कशात लागतात, मग अभ्यास कसा करायचा, मग माझा मित्र आहे अंकुश पायगन म्हणून, तो PSI आहे सध्या गडचिरोली. मग तो व्यक्ती माझ्या जीवनात आला, त्यानं मला ते स्टेप सांगितल्या पूर्ण की काय कसं काय होईल ते, ठीक आहे. तर 5वी ते जे ग्रॅज्युएशन पर्यंत मी काम केलं त्याच्या पाठीमागचं रिझन आहे की माझे वडील समजा मी 7वीला होतो तेव्हाच वारले, म्हणून मला काम करावं लागलं, डझंट मॅटर. त्यानंतर वडील वारल्यानंतर समजा हे झालं आणि 2018 पर्यंत म्हणजे 19 मध्ये कोरोना वगैरे आला, 20 मध्ये माझी आई वारली. आता मी सिंगल आहे, एकटा आहे. मी नाईट ड्युटी करतो पोलीस मित्र म्हणून आणि दिवसा टीचिंग करतो. आता माझ्या जीवनाकडे जर तुम्ही पाहिलं तर माझ्यापेक्षा प्रॉब्लेम तुम्हाला जास्त आहेत का? आहेत का? जेवढे प्रॉब्लेम आहेत तेवढे आहेत का? मग तुमच्या समोर एकच ध्येय आहे, फक्त काम करायचं म्हणजे अभ्यास करायचा आणि घरच्याची समजा जाणीव ठेवून अभ्यास करायचा, या गोष्टी होऊ शकतील. पहा जर माझ्यासारखा व्यक्ती काही बॅकग्राऊंड नसताना आणि कामधंदे करून जर एवढे मोठे स्वप्न पावराला PSI वगैरे व्हायचे तर आपल्याला पोलीस भरती काढणं किंवा बाकीच्या गोष्टी करणं अशक्य नाहीच आहे, बरोबर आहे. बाकी आता तुम्ही म्हणजे मी शिकवत असतो GS, तर तुम्हाला माहित आहे का काही GS बद्दल? GS बद्दल समजा आता आपण पोलीस भरती आहे, GS मध्ये 6 सब्जेक्ट असतात, करेक्ट आहे. बरं हे चुकीचं वाटलं का समजा माझ्या स्वतःबद्दल सांगणं? नाही ना. कधी कधी होते किंवा तुमची स्तुती तुम्ही कोण करायची, स्तुती नाही आहे. काय असते माहिती आहे का, मी त्या खड्ड्यातून जर वर यायचा प्रयत्न करू शकतो काही नसताना. म्हणजे आई वारली 2020 मध्ये आणि आता 5 वर्ष होतात पुढच्या महिन्यात आईला, आणि वडील माझे समजा लहानपणी 7वीत होतो तेव्हाच वारले. फक्त माझ्यासारख्याला फक्त तेव्हा शिक्षण चालू ठेवलं नंतर, माझ्यासमोर काही ध्येय नव्हतं. नंतर तो मूवी आला तर माझ्याला एक ध्येय भेटलं किंवा PSI करायचं. नंतर माझा मित्र भेटला, तो सध्या ऍक्च्युली PSI आहे, आपल्या इथंच मॅडमकडेच होता तो, अंकुश पायगन म्हणून, म्हणजे सध्या गडचिरोली ड्युटी आणि फडके सरकडे होतो आम्ही. तर असं आहे, विचार जर समजा तुम्ही तुमची पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवली तर जो भांडे घासणारा पोरगा आहे तो माझ्यासारखा तो कुठून कुठे पोहोचू शकते हा विचार करता का तुम्ही? त्यानंतर मी 3 महिन्या अगोदर माझं चॅनल चालू केलं म्हणजे शंकर बुरुंगे स्टडी अँड मोटिवेशनल म्हणून. तर आतापर्यंत ते 560च्या वर सबस्क्रायबर गेले. ना कोणी सपोर्टले ना कोणी समजा जास्त लोक. आता मी जिथं राहतो शेगाव तिथं तर माझं नातेवाईक वगैरे कोणीच नाही, मी एकटाच राहतो. मग माझ्यासारखा विद्यार्थी जर करू शकते किंवा माझ्यासारखा जर माणूस करू शकतो, तुम्ही 100% करू शकता. सगळ्यात महत्त्वाचं काय, तुमचे आईवडील दिसत नाही कधी, आईवडिलांचं त्याग दिसत नाही किंवा आईवडील तुम्हाला दिसत नाही.
पण आई वडील हे लय मोठी गोष्ट असते जीवनातली. मला नाही येत तर मला विचारा आई वडील म्हणजे काय. आई वडील कधी त्याग आपण त्याचा पाहत नसतो किंवा त्याग काय, पण तुम्ही हे पाहिलं का वरून काही लोक 17,000 फीट वरून उड्या मारतात, काही 20,000 वरून फीट